नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत विजय मोरे यांना आणि त्यांच्यासोबत त्यांच्याच वृद्धाश्रमामधल्या एक आजी आहेत सुमन मोहिते. विषय असा आहे की मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स स्पोर्ट्स फिट इंडिया चॅम्पियनशिप होती, त्यामध्ये शांताई वृद्धाश्रमला अवॉर्ड मिळालेला आहे. केंद्र सरकारचा आहे हा, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, मी विजय मोरे, शांताई वृद्धाश्रमचा कार्याध्यक्ष, त्याचबरोबर बेळगाव शहराचा माजी महापौर. तर आनंदाची गोष्ट म्हणजे बेळगाव शहराला वेणुध्वनीच्या माध्यमातून आम्ही देऊ इच्छितो, कारण केंद्र सरकारच्या वतीनं फिट इंडिया असा एक कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो. युवकांना आपलं शरीर आपलं फिट कशा पद्धतीनं राहावं हा एक संदेश देण्याचं काम केंद्र सरकार स्पोर्ट्स मिनिस्ट्री ऑफ ऑथॉरिटीच्या वतीनं दरवर्षी करण्यात येतोय. आणि ह्या वर्षी वायझाग इथं करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये देशातील 3 जणांना ब्रँड अँबॅसेडर किंवा फिट इंडियाचं उद्घाटन करण्यासाठी 3 जणांचं चॉईस करते. एक मिस इंडिया आणि एक बॅडमिंटन प्लेअर आणि आमच्या शांताई वृद्धाश्रमाला त्यांनी सिलेक्शन केले. त्या माध्यमातून फिट इंडियाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या सुमनाजी आणि शांताईचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ॲलन विजय मोरे आणि शरल विजय मोरे हुबळीपासून बाय फ्लाईट हैदराबाद पासून बाय फ्लाईट विशाखापट्टणम असा प्रवास केंद्र सरकारने VVIP ट्रीटमेंट आमच्या आजींना देण्यात आली. म्हणजे आम्हाला पण अभिमान वाटतो की बाबा आमच्या आजीचा ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये जशी कॅबिनेट दर्जाचे मिनिस्टर असते त्यांना कसं कमांडो म्हणा ह्या सगळ्या गोष्टी दिल्या असतात, सिक्युरिटी आमच्या आजींना आणि आमच्या 2 मुलांना देण्यात आला. एक अभिमानाची गोष्ट वाटते. आणि बेळगाव शहराचं नाव संपूर्ण देशभरापर्यंत नेण्याचं काम फिट इंडियाच्या माध्यमातून झालेलं. आणि 1 तारखेला आजीच्या हस्ते आजींचा सत्कार करण्यात आला आणि आजींच्या हस्ते तिथं 15,000 सायकलपट्टू तिथं उपस्थित होते आणि त्याचं रॅलीचं उद्घाटन आमच्या सुमन आजींच्या हस्ते करण्यात आलं. तुम्ही म्हटल्यासारखं खूपच अभिमानाची गोष्ट आहे बेळगावसाठी, कारण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आजीचं जाणं किंवा शांताई वृद्धाश्रमला ब्रँड अँबॅसेडर म्हणून सिलेक्ट करणं खूपच अभिमानाची गोष्ट आहे सर्वांसाठी. तर तो आपण प्रवास जाणून घेऊया की तिथं गेल्यानंतर सुमन आजी तुम्हाला कसं वाटलं आणि काय काय नेमकी प्रक्रिया होती तिथं? मला माझे 2 नातू अगदी एक फुलाला नेल्यासारखं घेऊन गेले. बर. आणि मला कशाचं म्हणजे हे वाटलं नव्हतं. मला विमानात बसल्यानंतर काय होईल, कसं हे होईल असं वाटायचं. लहानपणी एकदा बसलेले पण तेवढा अनुभव नव्हता. बरोबर. मग आता एकदम कसं हे करायचं, तरी मन घट केलं. मी जातो आणि एक नवीन गाव, एक नवीन हे बघायला मिळणार या खुशीमध्ये मी तयार झाले. बर. आणि माझ्या नातवाने दोन्ही पण मला इतकं छान घेऊन गेले की मला तो प्रवास असा जाणवलाच नाही. आणि मस्त मध्ये मी जाऊन आले. तिथे प्लॅटफॉर्म वगैरे किती मोठे, हो ना, आवाज हवे सगळे. मग मुलं मला म्हणणार, आजी तुला चालायला होते काय, तुला गाडीत नेऊया काय? नको म्हटलं, मी होय तेवढं चालते, खरं येते तुमच्या बरोबर. अच्छा. सगळं फिरून वगैरे प्लॅटफॉर्मवर आम्ही हैदराबादला वगैरे बसलो. तिथनं दुसरा विमान जाणार होतं ते, मग येऊपर्यंत आम्ही थांबलो तिथं. बरोबर. मग तिथून परत ह्याला घेऊन गेले. तिथं पण इतकं भारी व्यवस्था केली की आम्हाला खरं पण वाटणार नाही, इतकं छान केले. म्हणजे एक आजीचं हे महत्त्व काय असतं हे जगाला दाखवून दिले त्यांनी खरंच. आणि मग मी तिथं गेले, मला सगळं म्हणजे इतकं छान वाटलं. मला मुलं पण म्हणायची, आजी तुला कसं वाटतंय, आजी तुम्हाला कसं वाटतंय? अरे बाबा, तुमच्यामुळे मी आज आयुष्यात पहिल्यांदा इतकं छान बघितले. मग कधी म्हणजे इतक्या लोकांना ते बघायला पण मिळणार नाही. मी एक हे गरीब ह्याच्यामध्ये जन्म घेतला, नवऱ्यावर संसार केला, पण हे इतकं सुंदर स्थळ, हे एवढं आश्रम नाही, ते माझं घरच आहे. सगळं बघितल्याने मला खूप आनंद झाला. त्या मुलांनी पण मला मस्त घेऊन गेले, माझी हे केले, तिथं पण सगळं हे केली व्यवस्था. बरोबर. खरंच ना, म्हणजे तुम्ही म्हटल्यासारखं जर आपण घरी स्वतःच्या राहिलो असतो तर कदाचित एवढं सगळं बघू शकलो नसतो. पण या इथं राहिल्यामुळं तुम्हाला एवढा सगळा मोठा प्रवास करायला मिळाला, एवढ्या छान लोकांच्या मध्ये जायला मिळालं आणि तो अनुभव तुमच्यासाठी खूप वेगळा होता. म्हणजे खूपच मोठा. आम्ही 7 जन्म जरी घेतलो तरी आनंद मला मिळणार नाही. खरंच. एक गोष्ट खरंच सांगेन सर मी, कारण ह्या जेव्हा आजींना आपण बघतो तेव्हा खरंच आपल्यालाही वाटायला लागतं की हा, आपल्याही घरी जे आजी आजोबा आहे त्यांचाही सांभाळ आपण असाच करायला हवा.
हे चित्र आपल्याला दिसून येतं आणि असं वाटतं आपल्याला. त्यामुळं खरंच खूप छान काम करताय तुम्ही. आमच्या पुन्हा एकदा शुभेच्छा असतील. आणि याच्याबद्दल परत जाणून घेऊया सर की हे जे फिट इंडिया चॅम्पियनशिप होती त्याच्यासाठी कसं सिलेक्शन झालं ह्यांचं? फिट इंडिया याच्यामध्ये सिलेक्शन आम्ही कधी त्यांना अप्रोच केलो नाही, बरं. पण माझ्या मुलीनं जे रीलच्या माध्यमातून जे काय पूर्ण जगप्रसिद्ध झालेलं आहे शांता वृद्धाश्रम. हो ना. तुम्हाला माहित असणार की व्हायरल नक्कीच, आजी म्हणतात आमच्या हो. सगळ्या आजींना. कुठं जाईल तिथं त्यांची सेल्फी घेत असतात. हो, आम्हाला हो. ज्या वेळेला सेल्फी घेत असतात त्यावेळेला एक मोठा अभिमान वाटते की विजय पाटील असो, मी असो, आमचे सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर असो, ममदापूर असो, ही सगळी मंडळ आम्ही त्यांचे सेल्फी घेत असताना आम्हाला बघून इतका आनंद होतो की बाबा आमच्या आजींचा सेल्फी घ्यायला लागले. होय ना. आणि त्यावेळेला ते आजी सुद्धा इतकं म्हणजे ते सेलिब्रिटी सारखं त्यांना बिहेवियर करत असतात. आज तुम्हाला सांगतो मुंबई असो, पुणे असो, गोवा असो, कुठेही गेलं तर त्या आजींना 100मध्ये कमीत कमी 4-5 जण तर नक्कीच सेल्फी घ्यायला येतात. पण हे सगळं व्हायला कारणीभूत केंद्र सरकार मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स अथॉरिटीच्या माध्यमातून त्यांनी सर्च केले की बाबा फिट इंडियाचा कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून कुणाला बोलवायचं, तर शांताईला बोलवायचं. म्हणजे त्या रीलच्या माध्यमातून त्यांनी सिलेक्शन केले आणि त्यांनी आम्हाला बोलवले. आणि सगळ्यात महत्वाचं फिट इंडियाला सिलेक्ट व्हायला सगळ्यात महत्वाची जबाबदारी कुणाची जर असेल तर सगळ्यात महत्वाची जबाबदारी KLE फिजिओथेरपी स्टुडंट्स आणि KLE फिजिओथेरपीच्या सगळ्या शिक्षक टीचर लोकांचा. मी वेणुध्वनीच्या माध्यमातून त्यांचं किती अभिनंदन करायचं तितकं कमीच आहे. कारण गेल्या 15 वर्षापासून फिजिओथेरपीच्या माध्यमातून आपली प्रकृती कशा पद्धतीने फिट ठेवायचं हे शिकवण्यासाठी डेली देवाला फुल घालायचं चुकेल, पण फिजिओथेरपीचे स्टुडंट 10:30 वाजता म्हणजे 10:30 वाजता शांता वृद्धाश्रममध्ये येऊन 11:30 वाजेपर्यंत त्यांचं फिजिओथेरपी घेतात. त्याच्यामुळेच तर हे फिट झाले. आज तुम्ही कधी शांताईमध्ये आला तर त्या आश्रमामधील कोणत्याही आजाजींच्या कपाळावरती आठ्या दिसत नाहीत, तर फिट आहेत ते. म्हणून तर केंद्र सरकारचे मिनिस्ट्री ऑफ सोशल अफेअर्स अथॉरिटीने आम्हाला सिलेक्शन केलं. हे आमचं बेळगाव शहराचा फार मोठा अभिमान आहे. त्यामुळे मी परत एकदा डॉक्टर प्रभाकर कोरे सर आणि सगळ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि सगळ्या डॉक्टरांचं मनापासून अभिनंदन करतो. हो ना, नक्कीच. कारण त्यांच्यामुळं जर ही फिट राहत असतील आणि याच्यामुळे एवढी चांगली जर अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटली असेल तर याच्यासारखी अभिमानाची गोष्ट दुसरी नसेलच कदाचित. हो. तर तुम्ही म्हटल्यासारखं शांताईचं जे नाव आहे ते जगभरात पसरलंय सर. म्हणजे वृद्धाश्रम म्हणून ज्यावेळी आपण ऐकतो शब्द त्यावेळी एक संकल्पनाच वेगळी असते डोक्यामध्ये की काय असेल आणि काय कशी असतील तिथं आजी आजा कशी राहत असतील किंवा काय असेल, ही एक वेगळीच डोक्यामध्ये कल्पना असते. पण जेव्हा शांताईबद्दल लोक ऐकतात तेव्हा त्यांचा विचार एक बदलून जातो पूर्णपणे. आणि आम्हीही बऱ्याचदा शांताईला भेट दिलेली आहे, आवर्जून आम्ही येतो काहीतरी कार्यक्रमानिमित्त. तेव्हाही तिथलं वातावरण बघतो तेव्हा अगदी मन प्रसन्न करणारं वातावरण तिथं आहे. आणि खरंच नशीबवान म्हणते मी आजा आजींना की त्यांना एवढं चांगलं म्हणजे आश्रम भेटलं. नाही, तुम्ही आता मगाशीच म्हटला की बाबा शांताईमध्ये आपण कित्येक वेळा जाऊन आलेला आहे आणि आपापल्या घरामध्ये जे आजा आजी आहेत त्यांना सन्मानपूर्वक जरी आपण वागणूक दिलं तर भरपूर मोठं काम होत आहे. होय ना. आणि आमचे चेअरमन विजय पाटील आणि मी आणि संतोष ममदापूर आमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर आम्ही एकच ठरवलेलं आहे, आम्ही जे काय खातो, आम्ही जे काय वागतो, आम्ही जशा पद्धतीने राहतो, आम्ही कोणत्या गाडीतनं फिरतो, त्या सगळ्या सुविधा त्या सगळ्या आजा आजींना दिलं पाहिजे. हे एक तत्व आम्ही कोणाकडे काही न मागता आजपर्यंत गेले 27 वर्ष आम्ही शांता वृद्धाश्रम सगळ्या समाजाच्या डोनेशनमधनं हा आश्रम चालवत असतो. आणि सगळे विजय पाटील असो, मी असो, एकच गोष्ट मी विजय पाटील मला सांगितले की बाबा कसं पण आम्ही मुंबईला विमानानं जायला लागलोय सगळ्या आजा आजीने घेऊन. आमची एक इच्छा आहे की ताज हॉटेलमध्ये अर्धी कप चहा पाजवायचा ह्या आजाजीनं. कारण ताज हॉटेलमध्ये जायचं म्हणजे पहिला परमिशन घ्यावं लागतं. मग ते आमचं आम्ही तिथं बिल देऊ शकतो की नाही, आम्ही तेवढी मोठी माणसं आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण विजय पाटलांनी काय म्हटलं, नाही मोरे आम्हाला अर्धी कप चित्र चहा पाजवायचा. आणि ही सगळी सुविधा करून देण्याचं काम मुंबईमधले माझे मित्र, आमचे मार्गदर्शक, आमचे सहकारी, आम्हाला आर्थिक सहकार्य करत असलेले, शांताईला प्रत्येक वेळेला खंबीरपणे थांबलेले अनिल जैन ह्याने एक ईमेल घातले की टाटा ग्रुप ऑफ ह्याला आणि असं वृद्धाश्रमामधले सगळे आले. तर त्या टाटावाल्यांचं किती अभिनंदन करायचं तितकं कमी आहे. त्यांनी 2-3 सेकंदमध्ये त्यांनी आन्सर दिले आणि किती जण येणार आहे, केव्हा येणार आहे, कोणत्या तारखेला येणार आहे.
तर तुम्हाला सांगतो त्या एअरपोर्टवरती एका CMचं ज्या पद्धतीने स्वागत होतं तशा पद्धतीने आमच्या सगळ्या 35 आजा आजींचं स्वागत करून ताज हॉटेलमध्ये अभिमानानं गळ्यात तुळशीचे हार घालून आम्हा सगळ्यांना जवळपास एक 7-8 लाख रुपये खर्च केले त्याने आणि जाताना सगळ्या आजींना 1-1 हजार रुपयाचे चॉकलेट सुद्धा दिले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी व्हायला आमच्या बेळगाव शहरातले सर्व संस्था, सर्व दानी लोक यांच्यामुळे हे शक्य होऊ शकते. म्हणून आम्ही सरकारकडनं कोणतंही मानधन घेत नाही आणि आजीकडनं कोणताही पैसा घेत नाही. होय ना, खरं ते पुढवून करणं हे तुमचं काम जे आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण देणारे काय देऊन निघून जातात, पण ते सगळं व्यवस्थित चालवणं ते अतिशय महत्वाचं. प्रत्येकाने देवाने वेगवेगळ्या अधिकार आणि वेगवेगळ्या काम करायची संदेश, जसं तुम्हाला विनोदोनी माध्यमातून एक चांगलं संदेश देण्याचं काम तुम्ही आतापर्यंत कित्येक वर्षापासून करायला लागला. तेही एक सामाजिक काम आहे तुमचं. कारण तुम्ही चांगले पॉझिटिव्ह स्टोऱ्या तुम्ही समाजासमोर ठेवत असता. समाजामध्ये कशा पद्धतीनं आपल्या आई वडिलांना, कशा पद्धतीनं आपल्या आजींना, कशा पद्धतीनं रुग्णांना सेवा देणं पाहिजे, त्यांची काळजी घेतलं पाहिजे, तेही सुद्धा तुम्ही तुमच्या माध्यमातून काम करला. तशा पद्धतीनं देवाने मला आणि विजय पाटील, माझ्या बायको, माझ्या पोराने, माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टरना संधी दिलेल्या त्या संधीचं चीज करण्याचं काम आम्ही आमच्या परीनं करायला लागलो. मग ही जी चॅम्पियनशिप झाली किंवा हे जे उद्घाटक म्हणून तिथपर्यंत गेल्या आजी, तर तो सगळा प्रवास म्हणा किंवा ते सगळं प्रोसिजर कसं होतं? हा प्रवास व्हायला कारणीभूत माझी मुलगी. बरं. आणि माझ्या मुलगीला एक फोन आला दिल्ली प्राईम मिनिस्टर ऑफिसमधनं की अशा पद्धतीचं आम्ही तुमचं सिलेक्शन केलं आहे. माझी मुलगी एकदम अचंब झाली. कारण असे काही फोन्स येत असतात, काही फ्रॉड पण असतात. पण ही ती मुलगी माझी एवढी हुशार की जवळपास 15 दिवस त्याच्या पाठींबे लागून की नाही ते कन्फर्म करून घेऊन त्याला सहकार्य करत असलेले माझे मित्र प्रदीप म्हणून गोव्यामध्ये असतात, पुणेकर, त्यांनी सुद्धा सहकार्य केले. मग ठरलं की बाबा मग ज्या दिवशी तिकीट आले त्या दिवशी माझी मुलगी नाचायला लागली. आणि एक ह्याला जवळपास मला वाटतं 24,000 काहीतरी खर्च होता, जायचा आणि यायचा. जायचं 24,000, यायचं 24,000, असे 3 जणांचा खर्च त्यांनी केंद्र सरकार स्पोर्ट मिनिस्टर ऑथॉरिटीने केलेल्या. आणि सगळ्यात महत्वाचं विमानमध्ये ह्या 3 जाताना पण 4 प्लेन, 2 प्लेन चेंज, येताना 2 प्लेन चेंज आणि VIP त्या खिडकीच्या बाजूला सीट्स. आणि सगळे ते माझी मुलगी सांगत होती प्लेनमध्ये हे 3 जण बसलेले, वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले होते खिडकीच्या इथं. आणि ह्या 3 त्या प्लेन मधले हवाई सुंदरी आणि सगळे येऊन चहा देणं, स्वीट देणं, चॉकलेट देणं, आणि ते सगळे प्लेन मधले सगळे यांच्याकडेच बघायला म्हणजे कोण आहे बाबा. म्हणजे हो आनंद फार मोठा आहे. खरंच ना, खरंच. त्यामुळे मी मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही आम्हाला जे काय एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी देऊन आमच्या बेळगाव शहराचं नाव आणि आमच्या शांता वृद्धाश्रमाचं नाव संपूर्ण देशभर प्रसारित केला, त्याबद्दल मनापासून वेणुध्वनी माध्यमातून मी अभिनंदन करतो. नक्कीच ना, म्हणजे सोशल मीडियाचा इतका चांगला उपयोग झाला नाही म्हणून सोशल मीडियाचा आता आजच एक कर्नाटक सरकारने काहीतरी एक निर्णय घेतले की 16 वर्षाच्या आतील मुलांना सोशल मीडिया म्हणा, मोबाईल म्हणा, ह्याच्यावरती बंदी घालायचा जो काय निर्णय घेतला खरोखरच अभिनंदन आहे. कारण सोशल मीडियाला किती अटॅचमेंट व्हायला पाहिजे तेवढंच झालं पाहिजे. आजकाल काय झालंय, मुलं सगळी सोशल मीडिया आणि मोबाईलवरतीच गर्क झालेले आहेत आणि त्याच्यातनं आम्ही जे काय करायला पाहिजे ते बाजूला होत आहे. तर सोशल मीडिया हे चांगलं पण आहे, वाईट पण. आणि चांगल्यासाठी जेवढं तुम्ही चांगलं कराल त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला चांगलं मिळेल. त्याचंच उदाहरण म्हणजे फिट इंडिया म्हणून आमचं शांता वृद्धाश्रमाचं सिलेक्शन झालं. नक्कीच नक्कीच. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी वेणुध्वनीच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत सर. आणि फिट इंडियाकडून आज सिलेक्शन झालं, असंच वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सिलेक्शन व्हावं आणि ज्या आजी आहेत शांता वृद्धाश्रमाच्या त्या आणखीन जगभर प्रसिद्ध व्हाव्यात ही आमची शुभेच्छा असेल. अर्थात सगळ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन आलेत त्या इंडिया गॉट टॅलेंटला जाऊन आले, सारेगामा मध्ये जाऊन आले, आता ETV, ZTV सगळीकडे त्यांना इव्हन दो ते आता KBCचं पण म्हणजे बातचीत चालू आहे. मे बी आता आमच्या आजी KBC मध्ये पण दिसतील आणि ते लाफ्टर ऑफ कपिल शर्मा ह्याच्यामध्ये पण दिसतील आणि दिसावं आणि आमच्या बेळगाव शहराचं नाव करावं आजीने. नक्कीच नक्कीच. तेच मी म्हटलं ना, म्हणजे सगळ्या प्लॅटफॉर्मवरती गेलेल्याच आहेत आजी. आणखीन आता हे उरले सुरलेले जे प्लॅटफॉर्म आहेत तिकडेही नक्कीच आजी जातील आणि आपलं बेळगाव शहर आणि शांता वृद्धाश्रमाचं नाव तिथपर्यंत नेतील. युवा पिढी हे काम करायची, पण आजींच्या माध्यमातून हे होत आहे ते खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे.
मग तुम्ही आणखी एक महत्त्वाचं सांगितलं, युवा पिढी आणि आजी लोकांनी. आमच्यामध्ये युवा म्हणजे आमची मुलं आणि युवा म्हणजे ही आमची सेकंड चाइल्डहुड, आमची सगळी लहान आहेत ते. त्यांनी आजी म्हणू नका, त्यांना राग येत आहे. तर या युवकांना प्रोत्साहित करण्याचं काम आमचे आजी लोक करतात आणि युवकसुद्धा त्यांना भरपूर असं सहकार्य करत आहेत. हो ना. थँक्यू सो मच सर, एवढा महत्त्वाचा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल. नमस्कार, धन्यवाद. हा होता आजचा विशेष कार्यक्रम, जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. आपल्यासोबत होते विजय मोरे, जे शांता वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष आहेत आणि माजी महापौर सुद्धा. त्यांना आपण ऐकत होतो. त्यांच्यासोबत वृद्धाश्रमामधल्या आजी होत्या सुमन मोहिते, त्याही आपल्यासोबत होत्या. नुकतंच त्यांना मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स स्पोर्ट्स फिट इंडिया चॅम्पियनशिपकडून अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्यांना वर्षभरासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून शांताई वृद्धाश्रमाचं सिलेक्शन झालेलं आहे. त्या संदर्भात आजचा एपिसोड होता. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.